अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता हत्येच्या स्थळावरून पोलिसांनी मुलीचे कपडे सुद्धा ताब्यात घेतलेत। पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेत कपडे आणि शस्त्र ताब्यात घेतल्याचं कळतंय। कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळच्या रेल्वे ट्रॅक परिसरामधून कपड्यांसह हत्येसाठी वापरलेली शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। आरोपी विशाल गवळीच्या पोलीस कोठडी दरम्यान कल्याण पोलीस वेगाने तपास करत असून सकाळपासूनच विशाल गवळीला तपासासाठी त्याच्या घरी आणि नंतर बाबगावमध्ये मुलीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी नेत घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि याच कल्याणच्या प्रकरणावरून राजकारण सुद्धा बरंच तापल्याचं पाहायला मिळत आहे। आरोपी विशाल गवळी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा महेश गायकवाड यांनी दावा केलेला आहे। भाजपचे स्थानिक नेते आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप सुद्धा कुठेतरी होताना पाहायला मिळतोय। आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्याची महेश गायकवाड यांनी मागणी सुद्धा केली आहे आणि भाजपचे महेश गायकवाड यांनी आरोप सुद्धा फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल गवळीने फेसबुकवर महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याचा फोटो दाखवत भाजपनंच पलाटवार केल्याचंही पाहायला मिळालं। ही दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहत होतो ती भाजपाने या ठिकाणी गुंडशाही वाढवण्याचं काम केले, माझा असा आरोप आहे। आपल्याला मी पुरावे देतोय, ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा। जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं। या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत। तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलन करू। जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत कल्याणपुरीची जनता शांत बसणार नाही। विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काडी मात्र कुठलाही संबंध नाही। भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही। एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये त्याचा फॉर्म भरावा लागतो, त्याच्यामुळे तो आमचा साधा सदस्यही नाही।